नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे भारतीय संविधानाची निर्मिती, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. यात आपण बघणार आहोत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आणि ट्रिक्स. चला सुरू करूया. पहिला मुद्दा आहे पार्श्वभूमी आणि घटना समितीची रचना. प्रश्न 1. 1938 मध्ये प्रौढ मताधिकारावर घटना समितीची मागणी कोणी केली? उत्तर जवाहरलाल नेहरू. प्रश्न 2. कॅबिनेट मिशन भारतात कधी आले व सदस्य कोण होते? उत्तर 24 मार्च 1946. सदस्य होते पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. प्रश्न 3. घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती होती? उत्तर 389, ज्यामध्ये 296 ब्रिटिश भारत आणि 94 संस्थाने होती. टिप: कॅबिनेट मिशन सदस्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. LAC म्हणजे L म्हणजे लॉरेन्स, A म्हणजे अलेक्झांडर आणि C म्हणजे क्रिप्स, किंवा पास म्हणजे PAS. दुसरा मुद्दा 1946च्या निवडणुकीचे निकाल. प्रश्न 4. काँग्रेसला किती जागा मिळाल्या? उत्तर 208. प्रश्न 5. मुस्लिम लीगला किती जागा मिळाल्या? उत्तर 73. प्रश्न 6. इतर आणि अपक्षांना किती जागा मिळाल्या? उत्तर 15. टिप: आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. 208, 73, 15 म्हणजे 208, 73, 15 असा मोबाईल नंबरसारख्या पाठ करा. तिसरा मुद्दा घटना समितीचे कामकाज. प्रश्न 7. पहिली बैठक कधी झाली? उत्तर 9 डिसेंबर 1946. या बैठकीला 211 सदस्य हजर होते. प्रश्न 8. हंगामी अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्सच्या पद्धतीनुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून निवड. प्रश्न 9. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 11 डिसेंबर 1946 रोजी. प्रश्न 10. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? उत्तर पंडित नेहरू, 13 डिसेंबर 1946 रोजी. टिप: तारीख क्रम लक्षात ठेवा. 9, 11 आणि 13 डिसेंबर 1946. 9 तारखेला पहिली बैठक, 11ला अध्यक्ष निवड आणि 13ला ठराव मांडला. चौथा मुद्दा महत्त्वाच्या समित्या व अध्यक्ष. संघराज्य अधिकार आणि घटना समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर. सुकाणू व कामकाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार पटेल. टिप: 1. संघ शब्द आला की नेहरू. 2. प्रांत शब्द आला की पटेल. 3. संचालन किंवा सुकाणू आले की प्रसाद, कारण अध्यक्षच गाडी चालवणार. पाचवा मुद्दा मसुदा समिती, जी 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतर सदस्य पुढीलप्रमाणे: 1. N. गोपाळस्वामी अय्यंगार. 2. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 3. डॉक्टर KM मुन्शी. 4. सय्यद मोहम्मद सादुल्ला. 5. N. माधवराव, जे मित्र यांच्या जागी आले. 6. TT कृष्णाम्माचारी, जे खेतान यांच्या जागी आले. टिप: सदस्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. आंबेडकरांचे मित्र मुन्शी व सादुल्ला सोबत कृष्णा व गोपाळची पूजा करायला अय्यरांच्या शेतात म्हणजे खेतांमध्ये गेले. सहावा मुद्दा कालावधी आणि इतर तथ्ये. प्रश्न: संविधान बनण्यास किती वेळ लागला? उत्तर 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. प्रश्न: एकूण खर्च किती आला? उत्तर 64 लाख रुपये. प्रश्न: बोधचिन्ह काय होते? उत्तर हत्ती. प्रश्न: घटनात्मक सल्लागार कोण होते? उत्तर सर B.N. राव. सातवा मुद्दा स्वीकृती आणि अंमलबजावणी. प्रश्न: संविधान स्वीकारले म्हणजे अडॉप्ट कधी केले? उत्तर 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न: अंमलबजावणी म्हणजे एनॅक्ट कधी सुरू झाली? उत्तर 26 जानेवारी 1950. प्रश्न: तात्काळ लागू झालेली कलमे कोणती? उत्तर नागरिकत्व म्हणजे कलम 5, 6, 7, 8, 9, शपथ म्हणजे कलम 60, निवडणूक म्हणजे कलम 324 इत्यादी. टिप: 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, यात कन्फ्यूज होऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.